तर नमस्कार सर्वांना। तर बघा आमच्या म्हशीला काल बाळ झालेला आहे। आमची म्हैस आली तर बघा आपण चिकाच्या वड्या करणार आहोत। तर आता तुम्हाला दाखवते मी चिकाच्या वड्या करायच्या कशा ती। तर हे चिक घेतलाय, हे 2 वेळ टायमांचा चिक आहे, सकाळी आणि संध्याकाळी। काल सकाळी म्हैस गेली होती, काल 11 वाजता धार काढली आणि संध्याकाळी 5-5:30 वाजता। तर ते फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे वेळ नव्हता काल। आणि आता ह्या 2 डबे म्हणजे सर्वांना देऊन आम्हाला एवढ्या वड्याला ठेवला आहे घरी। तर बघा असा चिक उकडायला घालायचा कुकरमध्ये। आणि चांगलं उकडून द्यावं लागतं तरच वड्या व्यवस्थित होतात आणि महिनाभर वडी राहते, काही होत नाही महिनाभर वड्याला। ह्या वरचा डबा जास्त भरला। तरी किती वेळ मम्मी ह्याला ठेवावं लागतं ग? चांगलं 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या। मोठा असा बेंडा होतो ना पांढरा शुभ्र, ते खिसायचा, परत त्यात साखर घालून त्याच्या वड्या करायच्या। ही वडी महिनाभर कंप्लीट राहते, याला काही होत नाही। बघा तुम्हाला आता दाखवते वड्या कशा करायच्या। चला आता उकडायला घातलंय मी, आणि ही कॅल्शियम असतं या वड्यात। मला काही आवडत नाही, मी खात नाही, पण आमच्या पोरांना आवडतं, पोरांच्या पप्पांना पण आवडतं, सगळेजण खातात, पण मला नाही आवडत। जास्त करून मी जास्त करून मी खाते। जास्त खातात त्याच्या। तर चला, कोणा चिकाची वडी आवडती नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर तुम्हाला दाखवते तर नंतर काय हो मग उकडल्यानंतर चिकाच्या वड्या कशा करायच्या। तर बाय। तर बघा आता हे चिक मी इथं ठेवून कढईत घेतलं। तर ह्या पातेलीनं 2 पातेल्या चिक भरला। तर बघा आपला खिस उकडलेला आहे, सॉरी चिक उकडलेला आहे, आणि मी खिसून घेते आता। तर बघा, तर काय झालं माहिती आहे का, मी बाहेर गेले तोपर्यंत चिकच आमचा करपला, म्हणजे थोडासा डागला खाली डब्यामध्ये। तुम्हाला दाखवते, असा लागला या डब्यात, हे दिसला का, तेवढं दिसायला लागलं आमच्या आणून। तेव्हा असा चिक होतो उकडल्यानंतर, एकदम घट्ट असा बेंडा होतो। आता हे किसून घ्यायचा, तिला किस दाखव, असा खोबऱ्याच्या ह्याच्यासारखा मस्त असा चिक होतो खोबऱ्यासारखा, त्याच्या मस्त असा वड्या बनवायच्या। तर आमच्या आनंद किसते ती, किस केल्यावरती बघ। तर चला घेते पटपट आवरून, आणि कामामुळे मला उशीर झाला, आता अंधार पडायला लागला। चिकाच्या वड्या खायला पण या, चिकाच्या वड्या खायला या म्हणते आम्ही। तर चला पटपट बनवते। तर तुम्हाला आता जेवढा चिक असतो ना तेवढीच त्याला साखर पण लागते। तर घेते वड्या बनवून दाखवते तुम्हाला। तर बघा हे पातेल्यानं ना 1.5 पातेली चिक भरलाय, म्हणजे किस, आणि ही 1.5 पातेली साखर घेतली। जेवढं चिक आहे ना तेवढी साखर लागते बरं का, नाही तर वडी अजिबात पडत नाही। आता याला भरपूर वेळ लागतो हलवायला। तर अशी साखर टाकायची आणि हलवून घ्यायचं मस्तपैकी। मस्त अशी खोबऱ्याच्या वडीसारखी वडी लागते, पण मी काय खात नाही, मला आवडत नाही वडी चिकाची। आमच्या पोरांच्या पप्पांना खूप आवडते। मी म्हणलं ना मला आवडते ना सगळ्यात जास्त। दिसते का आम्हाला? गो अजून टाकते काय? मोजून घ्यायची साखर, अजून कशाला टाकायची, तेवढीच साखर लागते। जर मस्त वेलदोड्याची पूड घालायची, मस्त पैकी अशा खोबऱ्याच्या वड्या करतो ना तशा वड्या करायच्या, खूप छान। अजून काय काय घालायचं त्याच्यात? कॅल्शियम असतं याच्यामध्ये, पोरांना तर खूप छान वड्या असतात। त्याला कॅल्शियम ही कमी आहे ना, त्यांना आवडलं
तुम्हाला सांगते चिकाची वडे चिक खायला. करायचं मस्त. हां आता कागद घालायचं, जरा तेल लावायचं, ताटाला पण तेल लावून घ्यायचं, असं थापायचं जरा. म्हणजे मस्त वड्या प्लेन ना. चटके बसतात पण खायला छान लागतात. असं करायचं. एवढ्या काय त्यात घालते का बघ ताटात वर कळत नाही तुला मग. मग असं कापायच्या वड्या. अगं जरा वर बिर धर की. आता हे चांगलं गार होण्यापर्यंत ठेवायचं, नंतर काढायचं. गरम आहे तोपर्यंतच वड्या कापायच्या, नाहीतर परत वड्या होत नाही. बघा झाल्या आपल्या चिकाच्या वड्या. राहू दे. आता थोड्या वेळ ह्याला वाळून द्यायचं. काय थंड होईल. हां थंड होऊन द्यायचं. तर चला भेटूया उद्या. बघा झाली आपली चिकाची वडी. कशी झाली? मस्त अशी सुट्ट्या सुट्ट्या करून घेतल्या, मस्त झाली वडी. अशा प्रकारे मस्त एक ही वडी ना महिन्याभर राहू शकते. दिसते का नाही खोबऱ्याची वडी सगळी? दिसते का? वास्तव इतकं छान येते, पण मला मी नाही खात चिकाची वडी. वड्या आपल्या खोबऱ्याच्या वड्यासारखी जरा मोठे मोठे केले तर चला. ही कॅल्शियमयुक्त वडी आहे, त्याच्यामुळे छान आहे खायला. तुम्ही पण नक्की करा. तुमच्या घरी गुरं गेली असते, ज्याच्या घरी गुरं आहेत त्यांनी मस्त होते. फक्त साखर तेवढी घ्यायची आणि 2 वेळेचा चिक ठेवायचा. सकाळी गेली तर सकाळ संध्याकाळी दोन्ही मिक्सर चिक करायचा, आणि संध्याकाळी गेली तर संध्याकाळी सकाळचा चिक, दोन्ही दारा काढलेला मिक्सर चिक करायचा. अशा वड्या करायच्या. बाय बाय.